सायंकाळी जेव्हा सुहासराव कामावरून घरी येत असत, तेव्हा रस्त्यात रोज एक मुलगा त्यांच्याजवळ येऊन त्यांना भीक मागत म्हणायचा, "बाबा, मला खूप भूक लागली आहे. काही पैसे द्या." सुहासराव त्या मुलावर दया दाखवून त्याला कधी 20 रुपये तर कधी 50 रुपये देत असत. एक दिवस सुहासरावांच्या ऑफिसला सुट्टी होती आणि त्या दिवशी सुहासराव व त्यांची पत्नी काही कामानिमित्त बाजारात गेले होते. त्या मुलाने रोजप्रमाणे सुहासरावांच्या येण्याची वाट पाहिली. पण जेव्हा सकाळ ओसरून संध्याकाळ होऊ लागली, तेव्हा तो मुलगा निराश होऊन तिथून निघून जाऊ लागला. तितक्यात त्याला सुहासराव आणि त्यांची पत्नी दुसऱ्या रस्त्यावरून बाजाराच्या दिशेने जाताना दिसले. त्याने धावत जाऊन त्यांना जोरात आवाज दिला, "बाबा, बाबा, थांबा." तेव्हा सुहासरावांच्या पत्नी सुधाताईंना त्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी मागे वळून पाहिलं तर तोच मुलगा त्यांना आवाज देत होता आणि हात करून थांबवण्याचा प्रयत्न करत होता. सुधाताई म्हणाल्या, "अहो, गाडी थांबवा. कोणीतरी आपल्याला आवाज देत आहे." सुहासरावांना आठवलं की त्यांनी आज त्या मुलाला पैसे दिले नाहीत. त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि तो मुलगा त्यांच्याजवळ येण्याची वाट पाहू लागले. जेव्हा तो मुलगा त्यांच्याजवळ आला, तेव्हा सुहासरावांनी त्याला आपल्या खिशातून 50 रुपये काढून दिले. ते पाहून सुधाताई म्हणाल्या, "अहो, तुम्ही या मुलाला इतके पैसे का देत आहात?" त्या मुलाने उत्तर दिलं, "मावशी, माझं नाव राजू आहे. मी अनाथ आहे. मला आई वडील नाहीत, म्हणून मी रोज भीक मागून खातो." हे बोलताना त्या मुलाच्या डोळ्यात अश्रू आले. त्यानंतर सुहासराव म्हणाले, "हो सुधा, हा खरं बोलतो आहे. या बिचाऱ्याचे या जगात कोणीच नाही. त्यामुळे मी कामावरून रोज घरी येताना याला पैसे देत असतो." "अहो, पण असं भीक मागणं चांगलं नाही. या मुलाने स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं." मग सुधाताईंनी आपल्या पर्समधून 2000 रुपये काढले आणि त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, "हे घे बेटा, ह्या पैशांनी एखादा छोटासा व्यवसाय कर. पण आजपासून भीक मागून खाऊ नकोस. भीक मागणं म्हणजे 100 वेळा मरण्यासारखं असतं." सुधाताईंचे हे शब्द राजूच्या हृदयापर्यंत पोहोचले. त्याने ते पैसे आपल्या खिशात ठेवले आणि तो मनामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत पुढे चालत गेला. पुढे काही अंतर चालत गेल्यावर त्याने पाहिलं की एक माणूस, ज्याला दोन्ही हात नाहीत, तो पायाने अनेक करतब दाखवत होता आणि लोकांचे मनोरंजन करत होता. त्याला पाहण्यासाठी तिथे बरेच लोक जमले होते. त्या अपंगासोबत आणखीन एक माणूस होता. त्याने तिथे जमलेल्या लोकांना माईक घेऊन सांगितलं की याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला मोठ्या कचराकुंडीत फेकलं होतं, कारण तो अपंग होता. त्यावेळी मी तिथून जात होतो, तेव्हा मी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि त्या कचराकुंडीत डोकावून पाहिलं तर मला हा बाळू दिसला. जन्मताच त्याला फेकून दिलं होतं, कारण त्याच्या आईवडिलांना त्याच्यापासून सुटका हवी होती. तेव्हा मी त्याला माझ्या घरी घेऊन आलो आणि आज तो कष्ट करून पोट भरत आहे." राजूने त्याची ही कहाणी ऐकली आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने विचार केला की देवाने त्याला दोन्ही हात दिले नाहीत, तरी तो किती कौशलतेने आणि आनंदाने लोकांना आपले कर्तव्य दाखवत आहे आणि पैसे कमवत आहे. परंतु मला भगवंताने काम करण्यासाठी दोन्ही हात दिले आहेत, विचार करण्यासाठी बुद्धी दिली आहे, चालण्यासाठी पाय आणि पाहण्यासाठी डोळे दिले आहेत. मग मी भीक मागून का खात आहे? त्याने ठरवलं की इथून पुढे तो कधीच भीक मागणार नाही. आजपासून तो मेहनत करूनच खाईल. जर तो अपंग माणूस कष्ट करून खाऊ शकतो, तर मग मी कष्ट करून का खाऊ शकत नाही? म्हणतात ना, जिथे इच्छाशक्ती असते तिथे आपोआप मार्ग सापडतो. आणि राजू सोबतही तेच घडले. त्याच्या मनात फक्त एकच शब्द फिरत होता, भीक मागणे म्हणजे 100 वेळा मरण्यासारखं असतं.
त्याने ठरवलं की त्याला कितीही मेहनत करावी लागली तरी तो भीक मागणार नाही. विचार करत तो रोडवर चालत होता. पुढे गेल्यावर त्याला चहा विकणाऱ्या स्टॉलभोवती लोकांची खूप गर्दी दिसली. अनेकदा त्याला तिथून जाताना त्या चहाच्या स्टॉलवर गर्दी दिसायची. थंडीचे दिवस असल्यामुळे आजही तिथे चहा पिण्यासाठी लोकांची खूप गर्दी होते. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. मग तो तिथे जाऊन शांतपणे उभा राहिला आणि त्या चहावाल्याचे निरीक्षण करू लागला. काही वेळाने त्याने त्या चहावाल्याकडून चहा घेतला आणि तो चहा पिऊ लागला. चहा पिऊन झाल्यावर त्याने चहा विकणाऱ्याला विचारले, काका, तुम्ही हा चहाचा व्यवसाय केव्हापासून करत आहात? तेव्हा चहा विक्रेत्याने सांगितले की हा धंदा माझे वडील देखील करत होते. राजू मनात विचार करू लागला की त्यामुळेच हा माणूस इतक्या चांगल्या प्रकारे चहा बनवत आहे. परंतु मला असा चहा बनवता येईल का? त्याने चहा विक्रेत्याला विचारले, काका, मी सुद्धा हा धंदा करू शकतो का? यावर चहा विक्रेत्याने म्हटले, हो बेटा, करू शकतो, पण इथे जवळ नाही, कारण इथले सगळे ग्राहक तर माझ्याकडेच येतात. माझा चहाचा स्टॉल खूप जुना आहे. तू असं कर, बाजाराच्या दुसऱ्या कडेला तुझा स्टॉल चालू कर. राजू त्या चहा विक्रेत्याचा सल्ला ऐकून खूप खुश झाला आणि त्याने बाजाराच्या दुसऱ्या कडेला चहाचा स्टॉल टाकण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी त्याने चहा बनवण्यासाठी सर्व सामानाची व्यवस्था केली आणि 2 ते 3 दिवसात त्याने जागा पाहून तिथे छोटेसे पत्र्याचे शेड तयार केले आणि त्यासोबतच त्याने तिथे आपली राहण्याची व्यवस्था देखील केली. आता राजू रोज सकाळी लवकर उठायचा, अंघोळ करायचा, देवाची पूजा करायचा आणि भगवंताचे नाव घेऊनच चहा बनवायला सुरुवात करायचा. सकाळच्या वेळी तो जोरात ओरडायचा, गरम चाय, गरम चाय, राजूचा कटिंग चहा मिळतोय फक्त 5 रुपयात. राजू हे सर्व इतक्या निरागसपणे सांगायचा की कितीही कठोर मनाचा माणूस असला तरी त्याचे हृदय कोमल होऊन तो राजूच्या स्टॉलवर चहा प्यायला नक्कीच यायचा. हळूहळू राजू आपल्या चहामध्ये बदल करू लागला आणि आणखीन स्वादिष्ट बनवण्याचा प्रयत्न करू लागला. अशातच पुढे 10-15 वर्षांचा काळ लोटला. त्यानंतर राजूचा चहा इतका प्रसिद्ध झाला की चहाप्रेमी 1 कप चहा पिण्याऐवजी 2 कप चहा पिऊन जायचे. बाजारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात राजू चहावाला हा शब्द असायचा. परंतु तिकडे त्या जुन्या चहावाल्याच्या धंद्यावर परिणाम होऊ लागला. आता त्याचे वय देखील झाले होते. त्या चहावाल्याने विचार केला की एकदा राजूचा चहा पिऊन पाहू. तो असा कसला चहा बनवतो की त्याचा चहा लोकांना इतका आवडू लागला आहे. जेव्हा तो चहावाला राजूच्या स्टॉलवर आला तेव्हा राजूने त्याला मोठ्या आदराने त्याच्या दुकानात बसवून चहा दिला. चहा प्यायल्यानंतर तो चहावाला राजूला पैसे देऊ लागला. तेव्हा राजूने पैसे घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि म्हटले, काका, मी हे काम तुमच्याकडूनच शिकले आहे, म्हणून तुम्ही माझे गुरु आहात आणि गुरुकडून शिष्याने पैसे घेणे हे योग्य नाही. चहा विकणाऱ्याने विचार केला की राजूला आपण आपली समस्या सांगून पाहू. कदाचित तो त्याचे चहाचे दुकान दुसऱ्या ठिकाणी लावेल आणि माझे ग्राहक पुन्हा परत येतील. पण राजूच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्याचे हृदय त्याला काही सांगण्याची परवानगी देत नव्हते. राजूने चहा विकणाऱ्याचा उदास चेहरा पाहिला आणि विचारले, काका, तुम्ही इतके उदास का दिसत आहात? त्या चहा विक्रेत्याने सांगितले, बेटा, मी माझी समस्या कोणत्या तोंडाने सांगू हे मला समजत नाही. जर मी तुला माझी समस्या सांगितली तर तुझं मन दुखावलं जाईल. राजूने म्हटले, काका, जर तुम्ही मला तुमची समस्या सांगितली तर कदाचित मी तुमची काहीतरी मदत करू शकेल. त्यावर चहा विक्रेत्याने सांगितले, बेटा, ज्या दिवसापासून तुझं दुकान सुरू झालं आहे तेव्हापासून माझ्या दुकानावर ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
आता माझं वय झालं आहे आणि मला दुसरं काही काम येत नाही. माझं घर देखील इथेच जवळ आहे. म्हणून मला माझं चहाचं दुकान बंद करायचं नाही. जेव्हा तू 15 वर्षांपूर्वी माझ्याकडे आला होता, तेव्हा मी विचार केला की तुझं दुकान जास्त दिवस चालणार नाही. म्हणून मी तुला बाजाराच्या दुसऱ्या बाजूला दुकान लावण्याचा सल्ला दिला. पण मला काय माहित होतं की उलट होईल. असे म्हणत त्या चहावाल्याने डोक्याला हात लावला आणि तो उदास होऊन खाली बसला. राजूने त्याचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हटले, काका, तुम्ही इतक्या लहान गोष्टींसाठी नाराज आहात? हे मी अगदी चुटकीमध्ये सोडवू शकतो. चहा विक्रेत्याने विचारलं, कसं बेटा? राजूने हसत सांगितलं, काका, माझं इथे ना घर आहे ना कुटुंब. मी दुसऱ्या बाजारात जाऊन तिथे मी माझं दुकान चालू करेल. ही तुमच्या वडिलांची जुनी जागा आहे. तुम्हाला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही. इमानदारीने काम करत राहा आणि आपला व्यवसाय वाढवत राहा. राजूची ही गोष्ट ऐकून चहा विकणारा आश्चर्यचकित झाला. त्याने मनातल्या मनात राजूला खूप आशीर्वाद दिले आणि नजर झुकवून तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी राजूने सर्व सामान गोळा केले आणि तो दुसऱ्या बाजाराकडे निघाला. त्या दिवशी त्याला त्याच्या आईवडिलांची खूप आठवण येत होती. तो विचार करू लागला, जर आज माझे आईवडील असते तर माझं एक कुटुंब असतं. मी देखील म्हणू शकलो असतो की माझं कोणीतरी आहे. पण त्याने स्वतःला धीर दिला आणि ठरवलं, एक दिवस असा येईल की माझं संपूर्ण जीवन बदललेलं असेल. त्याने आपले अश्रू पुसले आणि तो दुसऱ्या शहराच्या दिशेने निघाला. तो मनात म्हणाला, काका, आता तुम्ही खुश राहा. आता तुमचे ग्राहक माझ्याकडे येणार नाहीत. चहाच्या धंद्यातून त्याने बरेच पैसे बाजूला टाकले होते. त्यामुळे दुसऱ्या शहरात त्याने बाजारपेठेजवळ आपली स्वतःची जागा घेतली व पुन्हा त्याने तिथे भगवंताचे नाव घेत चहाचे दुकान चालू केले आणि तो आपल्या कामात मग्न झाला. तिथेही तो त्याच ओळींना पुन्हा बोलत राहिला, ज्या तो आधी बोलत असे. राजूच्या त्या निरागस शब्दांमुळे लोक थांबायला लागले आणि विचार करू लागले, अरे, फक्त एक कप चहाची गोष्ट आहे. इथे प्यायला काय आणि दुसरीकडे प्यायला काय? एकच तर आहे. जर या तरुण मुलाकडे प्यायलो तर त्याचंही भलं होईल. असा विचार करून काही लोक त्याच्याकडे थांबून चहा प्यायचे, तर काही त्याच्या चहाच्या चवीमुळे चहा घेत होते. त्यामुळे राजू हळूहळू तिथेही चहासाठी प्रसिद्ध झाला. आता तर अनेक लहान सहान कंपन्या राजू चहावाल्याला आपल्या कंपनीत चहा पुरवण्यासाठी ऑर्डर देऊ लागले, ज्यामुळे राजूची कमाई दिवसेंदिवस अधिकच वाढत गेली. त्याने जी जागा घेतली होती तिथे हळूहळू त्याने पक्क बांधकाम सुरू केलं. वरती राहायला घर आणि खाली दुकान. बघता बघता राजू चहावाल्याचं डबल मजली घर तिसऱ्या मजल्यातही रूपांतरित झालं. त्याच्या दुकानात खेड्यापाड्यातील अनेक लोक यायचे, जे आपला शेतीमाल बाजारात घेऊन जात असे. त्या लोकांसोबत राजूची ओळख झाली होती. त्यामुळे आता त्याच्यासाठी चांगल्या चांगल्या घरांमधून विवाहाचे प्रस्ताव येऊ लागले. त्याने एका खेड्यातील सुसंस्कृत आणि संस्कारी मुलीशी लग्न केलं. तिचे मामा मार्केटला आल्यावर रोज राजूच्या दुकानात चहा प्यायला येत असत. त्यांनीच हे नातं जुळवलं होतं. तर तिकडे सुहासराव आणि सुधाताईंचंही आता वय झालं होतं. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले आणि त्यांना अशा पद्धतीने तयार केलं की दोघेही आपल्या पायांवर उभे राहू शकतील. राजेश व समीर दोघेही आपल्या आई-वडिलांपासून व्यवसायानिमित्त दुसऱ्या शहरात राहत होते. जेव्हा सुधाताईंना आपल्या नातवंडांची आठवण यायची, तेव्हा त्या आपल्या मुलांकडे नातवंडांना भेटायला जात असत. पण त्यांची दोन्ही मुलं आणि सुना त्यांना सणासुदीला देखील भेटायला येत नव्हते.
सुहासराव स्वतःला समजावून सांगत होते की मुलांना स्वतंत्र जीवन जगू द्यायला हवे. पण सुधाताईंना आपल्या नातवंडांची फार आठवण यायची. म्हणूनच त्या अनेक वेळा आपला अपमान होऊनही नातवंडांना भेटायला जायच्या. सुहासराव सुधाताईंच्या वागण्यावर चकित होऊन विचार करत होते की जिने आयुष्यभर आत्मसन्मानाचे धडे दिले होते, तीच आज आपल्या नातवंडांना भेटण्यासाठी आपला अपमान आनंदाने सहन करते. असे नाही की सुहासरावांचे आपल्या नातवंडावर प्रेम नव्हते. त्यांचे सुद्धा आपल्या नातवंडांवर खूप प्रेम होते. त्यामुळे ते सुधाताईंना आपल्या मुलांच्या व सुनांच्या घरी घेऊन जात असत. मग सुनांनी भलेही अपमानित केले तरी त्यांना काही हरकत नव्हती. थोड्या वेळेसाठी त्यांना वाईट तर वाटायचे, परंतु सुधाताई त्यांना समजावत म्हणायच्या, आपलीच मुलं आहे आणि त्यांचे एवढे मनावर घ्यायची काही गरज नाही. मग सुहासराव सुद्धा शांत राहायचे. परंतु एके दिवशी सुहासरावांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्याजवळ येऊन रडत सांगितले की बिझनेसमध्ये खूप लॉस झाला आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलो आहोत. जर तुम्ही तुमचे रिटायरमेंटचे पैसे आम्हाला दिले तर आमच्यावर खूप मेहरबानी होईल. आता तुमचं वय झालं आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलांच्या आधाराची गरज आहे, म्हणून आजपासून तुम्ही दोघेही आमच्याकडे राहायला चला. मुलांच्या आणि सुनांच्या तोंडून हे शब्द ऐकून सुहासराव विचार करू लागले की आजपर्यंत ज्यांनी आम्हाला त्यांच्या घरात एकदाही मान सन्मान दिला नाही, तेच आज किती गोड गोड बोलून आम्हाला त्यांच्या घरी राहण्यासाठी बोलावत आहे. पण सुधाताई आपल्या भोळेपणामुळे त्यांचं कपट ओळखू शकल्या नाहीत. त्या म्हणाल्या, मुलं बरोबर बोलत आहे. आता आपण म्हातारे झालो आहोत तर आपल्याला आपल्या मुलांच्या आधाराची गरज आहे. आपण आजच त्यांच्यासोबत जाऊया. आणि तसेही आपल्या पैशांवर त्यांचाच तर अधिकार आहे. सुधाताईंच्या पुन्हा पुन्हा बोलण्यावर सुहासरावांनी आपल्या रिटायरमेंटचे सर्व पैसे दोन्ही मुलांना समान रूपात वाटून दिले. दुसऱ्या दिवशी त्यांचा मोठा मुलगा राजेश त्याची बायको आणि मुलांसह बॅग घेऊन बाहेर जाऊ लागला. तेव्हा सुधाताईंनी त्याला पाहिलं आणि विचारलं, बेटा, तुम्ही इतक्या सकाळी कुठे चालला आहात? आई, रात्रीच मला एका डीलरचा फोन आला होता. जर आजच्या आज मी त्यांना भेटलो नाही तर ते माझ्या सर्व ऑर्डर कॅन्सल करतील. त्याच वेळी समीर देखील बॅग घेऊन त्याच्या बायको मुलांसह बाहेर पडला. तर सुधाताई म्हणाल्या, बेटा, तू कुठे चालला आहेस? तुला सुद्धा कुठल्या डीलरला भेटायला जायचं आहे का? नाही आई, तसं नाही. मी ज्या ऑफिसमध्ये काम करतो तिथल्या बॉसचा कॉल आला होता. त्यांनी म्हटलं की जर मी आजच पैसे गुंतवले नाही तर ते माझे कॉन्ट्रॅक्ट काढून घेतील. त्यामुळे मी तिकडे चाललो आहे. यावर सुधाताई म्हणाल्या, ते सर्व ठीक आहे, पण आम्हाला तिकडे कोण घेऊन जाणार? मग ते दोघे भाऊ एकमेकांकडे पाहू लागले. समीर म्हणाला, आई, तू काळजी करू नको. आम्ही दोघे येऊन तुम्हाला घेऊन जाऊ. बाकी लोकांसारखे तुम्ही इथे भाड्याने थोडे राहत आहात. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस, निवांत राहा. आमच्या दोघांमध्ये ज्याला वेळ भेटेल तो येऊन तुम्हाला घेऊन जाईल. तोपर्यंत तू तुझ्या सर्व मैत्रिणींची भेट घे आणि बाबांचे व तुझे सर्व सामान पॅक करून ठेव, जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा या शहरात यावे लागणार नाही. असं म्हणत त्या सर्वांनी सुधाताईंच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि ते सर्व घराबाहेर पडले. सुधाताई विचार करू लागल्या, माझे दोन्ही मुलं किती समजदार झाले आहेत. काही वेळाने सुहासराव जेव्हा उठले तेव्हा त्यांना संपूर्ण घर शांत दिसत होतं. त्यांनी सुधाताईंना आवाज दिला, सुधा, आज घरात काय झाले? मुलं कुठे आहेत? सुधाताई भाऊक होऊन म्हणाल्या, आपली दोन्ही मुलं त्यांच्या कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेले आहे आणि ते लवकरच आपल्याला त्यांच्यासोबत राहण्यासाठी तिकडे घेऊन जाणार आहेत. बघा, आपली मुलं किती समजदार झाले आहेत. सुधाताईंचं निस्वार्थी प्रेमाने भरलेलं बोलणं ऐकून सुहासरावांच्या डोळ्यात अश्रू आले.
त्यांनी विचार केला, माझी बायको किती भोळी आहे, तिला हे काहीच समजत नाही. पण त्यांना आपल्या पत्नीला आपल्या मुलांचं सत्य सांगून दुःखी करायचं नव्हतं. त्यांनी आपल्या मुलांचा इथे येण्याचा उद्देश ओळखला होता. सुहासराव समजून गेले होते की त्यांची मुलं इथे फक्त आणि फक्त पैसेच घ्यायला आले होते आणि पैसे मिळताच गायब झाले. त्यांना आपल्या आई-वडिलांशी काही देणं घेणं नाही. त्यामुळेच ते आम्हाला त्यांच्यासोबत घेऊन गेले नाहीत. पुढे असेच 1-2 महिने निघून गेले. या 2 महिन्यात सुधाताईंनी आपल्या दोन्ही मुलांना अनेक वेळा फोन केला, परंतु त्यांच्या लबाड बोलण्यात सुधाताई अडकत गेल्या. एके दिवशी सुहासराव अचानक आपल्या घराच्या जिन्यातून पाय घसरून पडले. त्यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली होती. सुधाताईंनी त्यांना आपल्या शेजारच्यांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी चेकअप केल्यावर सांगितलं की त्यांच्या कमरेचे हाड फ्रॅक्चर झाले आहे आणि लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल, अन्यथा मोठी अडचण निर्माण होऊ शकते. सुधाताई घाबरून गेल्या. त्यांना काहीही समजत नव्हते की काय करावे. त्यांच्याकडे जेवढे साठवलेले पैसे होते ते त्यांनी जमा केले, परंतु पैसे कमी पडत होते. त्यांनी आपल्या एका मैत्रिणीला फोन करून सर्व हकीकत सांगितली. तेव्हा मंजिरीताई म्हणाल्या, सुधा, तू तुझ्या मुलांना भाऊजींच्या रिटायरमेंटचे जे पैसे दिले होते ते पैसे देऊन आता 2 महिने झाले आहेत. त्यांचा व्यवसाय देखील चांगला सुरू असेल. मग तू तेच पैसे त्यांच्याकडून मागून घे. सुधाताईंनाही त्यांची मैत्रीण मंजिरीताईंचा विचार योग्य वाटला. त्यांनी लगेचच आपल्या मोठ्या मुलाला फोन केला आणि त्याला सर्व काही सांगून त्या रडू लागल्या. त्यावर राजेश म्हणाला, आई, तू रडू नकोस. आता सध्या माझ्याकडे पैसे नाहीत, कारण बाबांनी जे पैसे दिले होते ते सगळे पैसे व्यवसायात खर्च झाले. जर समीरकडे पैसे असतील तर तू त्याच्याशी बोलून बघ. मी 2-3 दिवसांनी तुला फोन करेल, असं सांगून त्याने फोन ठेवला. त्यानंतर सुधाताईंनी समीरला फोन करून त्याच्याकडेही मदतीची विनंती केली. पण समीर देखील म्हणाला, आई, तुला काय वाटतं? पैसे थांबून राहतात का? पैसे येतात आणि जातात. हेच तर व्यवसायाचं गणित आहे. मी सर्व पैसे व्यवसायात गुंतवले आहेत आणि तू अचानक माझ्याकडे इतके पैसे मागत आहे. मग मी इतके पैसे कुठून आणणार? माझ्याकडून पैसे मिळण्याची आशा ठेवू नकोस, असं सांगून त्याने फोन ठेवला. त्या दोघांनीही आपल्या वडिलांच्या तब्येतीबद्दल एकदाही विचारपूस केली नाही. सुधाताई विचार करू लागल्या की ज्या मुलांना मी समजदार समजत होते तीच मुलं आज असे परक्यासारखे वागत आहे. सुधाताईंना समजत नव्हतं की आता त्यांनी कोणाकडे मदत मागावी. ज्या मुलांना लहानाचे मोठे केले, चांगले शिक्षण दिले, तीच मुलं आज वेळ आल्यावर त्यांच्या जबाबदारीपासून मागे हटत आहे. हा विचार करत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, परंतु त्यांनी हार मानली नाही. आपले सर्व दागिने गहाण ठेवून पतीवर उपचार सुरू केले. या दरम्यान काही नातेवाईक त्यांना भेटायला आले. त्यांच्याशी बोलताना सुद्धा त्यांनी सर्व सांगितलं की त्यांच्या मुलांनी त्यांना कसं फसवलं आणि आता मदतीची वेळ येताच ते नकार देत आहेत. त्यावर नातेवाईकांनी दोन्ही मुलांना फोन करून त्यांच्यावर दबाव टाकला की त्यांनी आपल्या आईवडिलांकडे लक्ष द्यायला हवे. आई-बाप आपल्या मुलांना हे दिवस पाहण्यासाठी मोठं करतात का? तुम्ही दोघा भावांनी बाबांच्या रिटायरमेंटचे पैसे घेतले आणि आता त्यांना मदतीची गरज आहे तर तुमच्याकडे पैसे नाहीत, असं सांगून नातेवाईकांनी त्यांना खूप झापलं व आईवडिलांना त्यांच्याकडे नेण्यास सांगितलं. त्यानंतर मोठा मुलगा राजेश इच्छा नसतानाही आपल्या आईवडिलांना त्यांच्या घरी घेऊन गेला, कारण त्याची पत्नी नेहा घरातच असायची आणि समीरची पत्नी कविता ऑफिसला जायची. त्यानंतर सुहासरावांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तिथल्या हॉस्पिटलचा खर्च आणि औषधांचा खर्च खूप होता. त्यामुळे राजेश
5च दिवसात खर्च करून थकून गेला. त्याने आपल्या आईला स्पष्ट सांगितले, आई, बाबांचा इतका खर्च मी एकटा उचलू शकत नाही. सुधाताई म्हणाल्या, बेटा, समीर सोबत बोलून बघ. त्याला सुद्धा तुझ्या बाबांनी पैसे दिले होते. त्यावर राजेश ओरडत म्हणाला, काय आई, जसे काही खूप मोठे पैसे देऊन तुम्ही आमच्यावर उपकार केले आहेत. वरतून सर्व नातेवाईकांना सांगून ठेवलं आहे. तरी सुद्धा तुझं मन भरलं नाही. सतत पैसे पैसे करत असते. किती पैसे पाहिजे तुला? सांग मला. मी आत्ताच्या आत्ता तुमचे सर्व पैसे देऊन टाकतो. त्यानंतर तुम्ही माझ्या घरात एक क्षणही थांबायचे नाही. आणि पुन्हा कधी मला तुमचं तोंडही दाखवू नका. असं म्हणत राजेश रागात बाहेर निघून गेला. बिचाऱ्या सुधाताई तिथे आपले अश्रू ढाळत बसल्या. त्यांना कळत नव्हतं की काय करावं. त्यांनी पटकन घरातील सर्व काम केलं आणि पतीसाठी टिफिनमध्ये जेवण भरून त्या रुग्णालयात जाण्यासाठी निघाल्या. तिथे जाऊन त्यांनी सुहासरावांना जेवण दिलं. काही वेळाने तिथे एक नर्स आली आणि म्हणाली, मावशी, डॉक्टरांनी तुम्हाला अर्जंट बोलावलं आहे. ते बराच वेळ झाली तुमची वाट पाहत आहे. मग सुधाताई पटकन डॉक्टरांकडे गेल्या. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की सुहासरावांच्या ऑपरेशनसाठी 2 लाख रुपये खर्च येईल. 2 लाख रुपये ऐकल्यावर सुधाताईंचं मन दगडासारखं जड होऊन गेलं. त्या मनाशी विचार करू लागल्या, जर आम्ही मुलांना सर्व पैसे दिले नसते तर आज माझ्या पतीवर उपचार होऊ शकले असते. यात सगळी माझीच चूक आहे. जर मी माझ्या पतीला पुन्हा पुन्हा त्या दोघांना पैसे देण्यास सांगितले नसते तर कदाचित त्यांनी या नालायकांना कधीच पैसे दिले नसते. पण माझ्या डोळ्यांवर तर आईच्या ममतेची पट्टी बांधली होती. त्यामुळे मी त्यांचा हेतू ओळखू शकले नाही. असा विचार करत सुधाताई रडू लागल्या. पण त्यांनी स्वतःला शांत करत डॉक्टरांना सांगितलं, सर, मी पैशांची व्यवस्था करून तुम्हाला कळवते. डॉक्टरांनी उत्तर दिलं, तुम्ही जितक्या लवकर कराल तितकं चांगलं होईल. आता सुधाताईंना कळत नव्हतं की इतके पैसे कुठून जमा करावेत. त्यांना ठाऊक होतं की जर त्यांनी राजेशला फोन केला तर त्याचं उत्तर काय असेल. तरीही त्यांनी धाडस करून त्याला फोन केला. परंतु अनेक वेळा फोन केल्यावरही राजेशने फोन उचलला नाही. अखेर त्यांनी ठरवलं की राजेशच्या घरी जाऊन त्याच्याशी थोडं समोरासमोर बोलावं. त्या धावत राजेशच्या घराकडे निघाल्या. पण जेव्हा त्या राजेशच्या घरी पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की त्याच्या घराला कुलूप होतं. सुधाताई बराच वेळ त्यांची वाट पाहत तिकडे थांबून होत्या. त्यानंतर त्या हताश होऊन रुग्णालयाच्या दिशेने रडत रडत जाऊ लागल्या. त्याच वेळी त्यांना समोरून येणाऱ्या एका कारने धडकले. तो कार चालवणारा व्यक्ती त्वरित त्यांना धडक मारून पळून जाऊ लागला. पण काही अंतरावर ट्रॅफिक पोलीस उभे होते आणि त्यांनी तो प्रसंग पाहिला. त्या पोलिसांनी लगेच गाडी पकडली आणि काही लोकांनी सुधाताईंना उचलून पाणी दिलं. सुदैवाने सुधाताईंना कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. जेव्हा त्यांनी गाडीच्या चालकाला पाहिलं तर तो दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा लहान मुलगा समीर होता. त्याने जेव्हा आपल्या आईला पाहिलं तर तो सरड्यासारखा रंग बदलत म्हणाला, अरे आई, तू इथे? तुला काही लागलं तर नाही ना? आणि बाबा कसे आहेत? मी बाबांनाच भेटायला येत होतो. सुधाताईंनी समीरकडून हे ऐकले आणि त्यांचे डोळे पाण्याने भरले. त्या म्हणाल्या, चल बेटा पटकन रुग्णालयात. तिथे तुझे बाबा तुझी वाट पाहत आहेत. पोलिसांनी समीरला विचारलं, अरे हे काय, तू आपली चूक लपवण्यासाठी खोटं बोलतोयस? यावर समीर म्हणाला, नाही नाही साहेब, ही माझी आई आहे. माझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणून मी टेन्शनमध्ये होतो. त्यामुळे चुकून माझ्या आईला धडक लागली. पोलिसांनी विचारले, अच्छा, तर तू कार चालवत होता आणि तुझी आई रस्त्यावरून पायी चालत होती? अरे तू आम्हाला वेडा समजतोस का? चल तुला पोलीस स्टेशनची हवा खायला नेतो. तर दुसरा साहेब म्हणाला, हा आपल्याला वेड्यात काढायला निघाला आहे.
याच्यावर हिट अँड रनची केस ठोकून द्या, म्हणजे 5 वर्ष जेलमध्ये आरामात खडी फोडत बसेल. सुधाताईंना आपल्या पतीकडे जायचं होतं, म्हणून त्यांनी म्हटलं, नाही साहेब, मी इथे माझ्या पतीसाठी मंदिरात प्रार्थना करायला आले होते आणि माझा मुलगा रुग्णालयात त्याच्या वडिलांकडे चालला होता, त्यामुळे हा एक छोटा अपघात झाला. असे सांगत सुधाताईंनी आपल्या हातापायावर झालेल्या लहान जखमांकडे दुर्लक्ष केलं आणि त्या पटकन समीरच्या कारमध्ये बसून रुग्णालयाच्या दिशेने निघाल्या. त्यावेळी पोलिसांनी समीरला कठोर सूचना दिल्या की जर तू तुझ्या आईवडिलांना त्रास दिला तर तुला नक्कीच जेलची हवा खावी लागेल. समीर आपल्या आईला धडक मारल्यामुळे आणि पोलिसांच्या नजरेमुळे घाबरला होता, म्हणून तो गप्प राहून सुधाताईंना रुग्णालयात घेऊन गेला. तिथे गेल्यावर त्याने पाहिले की सुहासरावांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं होतं. सुधाताईंनी काउंटरवर जाऊन विचारलं तर त्यांची फी कोणीतरी भरली होती. तेव्हा त्यांना तिथे सांगण्यात आलं की राजू नावाच्या एका व्यक्तीने त्यांची फी भरली आहे आणि ते औषधांसाठी 10,000 रुपये अतिरिक्त भरून निघून गेले, जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण येऊ नये. त्यांनी तुमची खूप वाट पाहिली, पण तुम्ही आला नाही, म्हणून ते निघून गेले. सुधाताई विचार करत राहिल्या की हा राजू कोण, ज्याने अनोळखी लोकांसाठी इतकी फी भरली? मी कोणत्याही राजू नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही, त्या विचार करत होत्या. मग त्यांनी समीरला राजूबद्दल विचारलं, पण त्यानेही नकार दिला. थोड्या वेळानंतर सुहासरावांना ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणलं गेलं. समीर आपल्या वडिलांना भेटला आणि आपल्या आईला घराचा पत्ता देऊन तिथून निघून गेला. मग काही दिवसानंतर सुहासरावांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. तर सुधाताईंनी आपल्या लहान मुलाला फोन केला. त्याने सांगितलं, आम्ही दोघेही आमच्या ड्युटीवर आलोय, तुम्ही ऑटो करून आलात तरी चालेल. सुधाताईंनी त्यांचे घर देखील पाहिले नव्हते, तरीही त्यांनी ऑटोवाल्याला पत्ता सांगितला. मग तो ऑटोवाला त्यांना त्या पत्त्यावर घेऊन गेला. आता दोन्ही पती पत्नी आपल्या मुलाच्या घराच्या बाहेर भिकाऱ्यासारखे उपाशी तापाशी बसले होते. जेव्हा त्यांची सून कविता संध्याकाळी घरी आली तेव्हा तिने त्या दोघांना घराच्या बाहेर बसलेले पाहिले, तर तिला त्यांचा खूप राग आला. तिने पटकन घराचे कुलूप उघडले आणि त्यांना आत येण्याची अनुमती दिली. आत येताच कविता त्यांच्यावर ओरडली, तुम्ही लोक इथे का आलात? तुम्हाला माहित नाही का की घरात दिवसभर कोणीच नसतं? मुलं शाळेतून आल्यावर ट्युशनला जातात. जर त्यांनी तुम्हाला अशा अवस्थेत पाहिले असते तर त्यांनी काय विचार केला असता की त्यांच्या घराबाहेर हे कोण भिकारी बसले आहेत? आम्ही एकतर किती पॉश एरियामध्ये राहतो. आज तुमच्यामुळेच आमची सर्व इज्जत गेली असती. कविता ओरडून सुधाताईंना सांगू लागली, चला आता पटकन कामाला लागा. मी तर दिवसभर काम करून थकले आहे आणि तुम्ही त्या रुग्णालयात मस्त खुर्चीवर बसून आराम केला. बिचाऱ्या सुधाताईंनी रुग्णालयात एकही दिवस नीट जेवणही केलं नव्हतं आणि एकही रात्र त्या नीट झोपल्या नव्हत्या. तरीही पतीसाठी त्या शांततेने कोणत्याही वादावादीशिवाय कामाला लागल्या. आता सुधाताई समीरच्या घरातील सर्व काम करत होत्या आणि रोज आपल्या सुनेकडून अपमानित होत होत्या. एके रात्री सुहासराव पाणी प्यायला उठले तेव्हा त्यांनी आपल्या मुलाच्या खोलीतील लाईट चालू पाहिली. जेव्हा ते खोलीच्या जवळ गेले तेव्हा त्यांना मुलाच्या आणि सुनेचा आवाज ऐकू आला. त्यांची सून समीरला सांगत होती, समीर, मी म्हणते या म्हातारीला आपल्या रस्त्यातून दूर करायला हवं, नाहीतर ते आपल्या डोक्यावर बसतील. यावर समीर उत्तरला, पण यार, आईच्या अपघातानंतर पोलिसांनी मला ठाम सूचना दिली आहे की मी यांचा व्यवस्थित सांभाळ करावा. जर त्यांना काही झालं तर सर्वात आधी पोलिसांचा संशय माझ्याकडेच वळेल. त्यावर कविता म्हणाली, अरे माझ्या भोळ्या पतिदेव, मी त्याचीही व्यवस्था केली आहे, तू चिंता करू नकोस. तुझ्यावर काहीही येणार नाही.
एखाद्या दिवशी चांगल्या संधीचा उपयोग करून त्यांना असे मरण देईल की या कानाचे त्या कानालाही कळणार नाही. सुनेचे हे बोलणे ऐकून सुहासरावांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते परत आपल्या खोलीत गेले. काही वेळ विचार करत त्यांनी सुधाताईंना उठवून सर्व गोष्ट सांगितली आणि विचारले, तुझा ॲक्सिडेंट कधी आणि कोणत्या व्यक्तीने केला होता? सुधाताईंनी त्यांना त्या दिवशीची सर्व गोष्ट सांगितली की कसे त्यांना समीरने आपल्या कारने धडक दिली होती. सुहासरावांना समजले की समीर त्यांना कुठल्या परिस्थितीत ठेवून आहे, अन्यथा तो त्यांना आपल्याजवळ ठेवण्याचा विचारही करणार नाही. अपमान सहन करणे आणि निःशब्द मरण येणे यापेक्षाही चांगले आहे की आपण रात्रीतनच कुठेतरी निघून जाऊ. ते दोघेही भरल्या डोळ्यांनी तिथून निघून गेले. चालत चालत सकाळ होऊन गेली. मग ते एका चहाच्या टपरीवर थांबून दोघेजण चहा पिऊ लागले. त्यानंतर ते त्यांच्या घरी जाण्यासाठी बस स्टॉपकडे निघाले. तेव्हा अचानक त्याच मार्गावर राजू त्याच्या कारने जात होता, जो एकेकाळी सुहासरावांकडून भीक मागून खायचा. पण आज तो 3 मजली घराचा मालक झाला होता. त्याने आपली कार थांबवली आणि सुहासराव व सुधाताईंना नीट पाहून विचार केला की हे तेच आहेत ज्यांच्यामुळे आज मी येथे पोहोचलो आहे. तो लगेच गाडीतून खाली उतरला आणि त्यांना जोरात हाक मारत म्हणाला, बाबा बाबा. सुहासरावांना वाटले की कदाचित त्यांचा मुलगा त्यांना हाक मारतो आहे. त्यांनी मागे वळून पाहिले तर एक माणूस त्यांच्याकडे धावत येत होता. तो जवळ आल्यानंतर सुहासराव त्याला ओळखू शकले नाहीत. ते त्याला म्हणाले, माफ कर बेटा, मी तुला ओळखले नाही. त्यावेळी राजू म्हणाला, बाबा, मी तुमचा राजू आहे. तुम्ही मला ओळखले नाही का? आणि मावशी, तुम्हाला आठवते का? तुम्ही मला 2000 रुपये दिले होते आणि त्या पैशातून तुम्ही मला स्वतःचं काहीतरी करण्याचा सल्ला दिला होता. आज तुमच्या आशीर्वादानेच मी एक सक्षम व्यक्ती बनू शकलो आहे. चला आपल्या घरी चला. तुमचा राजू तुम्हाला आपली मेहनतीची कमाई खाऊ घालेल. त्यात भिकेचा 1 रुपया देखील नाही. तुम्ही दिलेल्या 2000 रुपयांपासून सुरू केलेल्या व्यवसायानेच तुमचा राजू आज या शिखरापर्यंत पोहोचला आहे. ते ऐकून सुहासराव आणि सुधाताईंच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते दोघे राजूच्या घराकडे निघाले. तिथे जाऊन पाहिले तर राजूची 3 मजली इमारत एका बंगल्यापेक्षाही खूप सुंदर दिसत होती. सुहासराव आणि सुधाताई त्याच्या प्रगतीवर खूप आनंदित झाले. त्याच वेळी राजूने त्यांना सांगितले की त्याने त्यांच्यासाठी रुग्णालयात ऑपरेशनची फी भरली होती, कारण तो त्यावेळी आपल्या पत्नीसोबत एका नातेवाईकाला भेटायला गेला होता. त्यावेळी मला कळले की पैशांमुळेच तुमचे उपचार व ऑपरेशन थांबले आहे. डॉक्टर माझ्या ओळखीचा असल्यामुळे मी त्वरित बिल भरून ऑपरेशन करायला सांगितले. त्यानंतर मी बराच वेळ तिथे थांबून मावशींची वाट पाहिली, पण त्या आल्याच नाहीत. महत्त्वाच्या कामामुळे मला दुसऱ्याच शहरात 2 दिवसांसाठी जावं लागलं. सुहासराव आणि सुधाताईंनी राजूला रडत रडत आपल्यासोबत घडलेली सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून राजूच्याही डोळ्यात पाणी आलं. तो सुहासरावांना म्हणाला, काही हरकत नाही, तुम्ही माझ्याकडेच राहा. मी आयुष्यभर तुम्हाला सांभाळायला तयार आहे. आता सुहासराव आणि सुधाताई आनंदाने राजूच्या घरी राहायला लागले. त्याच्या घरात त्यांना मोठा सन्मान मिळत होता. राजूची पत्नी देखील त्यांची खूप सेवा करत होती. ज्या मुलाला त्यांनी 2000 रुपयांची मदत केली होती, तो मुलगा पुढे जाऊन त्यांची अशा प्रकारे मदत करेल याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. काही दिवसांनी सुहासराव आणि सुधाताईंच्या कानावर बातमी आली की त्यांच्या मोठ्या मुलाला कर्करोग झाला होता आणि तो आता पलंगावर पडून होता. तर त्यांचा लहान मुलगा समीरचा व्यवसाय घाट्यात गेला. त्यामुळे तो आता पूर्णपणे नशेत बुडला होता, ज्यामुळे त्याची पत्नी आणि मुलं त्याला सोडून निघून गेले होते. राजू विचार करत होता की मी अनाथ होतो म्हणून देवाला सतत दोष द्यायचो आणि ज्यांना आई वडील आहेत
ते त्यांना सांभाळायला तयार नाहीत. हा निसर्गाचा कसला न्याय आहे? मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.